राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेरीस वाजलं। 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी। आजपासून आचारसंहिता लागू। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचा प्रयत्न। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। 50% कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नियोजन सुरू। निवडणुकांच्या तोंडावर राजकीय विखाराला नवे धुमारे। गांडुळाची औलाद म्हणत उद्धव ठाकरेंकडनं भाजप आणि शिंदेंचा उद्धार, तर उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा। भाजपचा शाब्दिक डंख। एकनाथ शिंदेंची फेक घोषणा। मुंबई पागडी मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर विरोधकांच्या पगड्याच गुल झाल्यात। शिंदेंचा पलटवार। तेजस्वी घोसाळकर अखेर भाजपत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तर मुलाला समजावू शकलो असतो, सुनेला नाही। सासरे विनोद घोसाळकर भाऊक। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील आरोपींची गेल्या 9 तासांपासून कसून चौकशी। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारूंची समोरासमोर झाडाझडती। देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानीचाही श्वास गुदमरला। जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा पहिला नंबर, तर मुंबई 7व्या स्थानी। यूपीएच्या काळातील मनरेगा योजनेचं नाव बदलण्यावरनं राजकीय घमासान। महात्मा गांधींचं नाव का हटवण्यात आलं? प्रियंका गांधींचा आक्षेप, तर आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार योजनेत बदल। भाजपचं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।